माझ्या गावच्या पद्धतीने ना ही खीर केलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. चवीला म्हणाल ना तर अप्रतिम लागते. तर ती कशी केली ना सांगते. तांदूळ अर्धी वाटी घेतले होते आणि ते स्वच्छ धुवून ना उन्हाला सुकायला ठेवून दिले. नंतर खिसून गाजर घेतलं. हे तुम्ही बघू शकताय तांदूळ असे सुकून घेतलेले आहेत. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पावडर करून घेत आहे. पावडर करताना थोडीशी विलायची आणि थोडे काजू टाकले, त्याची पावडर करून घेतली. एकीकडे कढई ठेवली. कढईमध्ये ना थोडंसं तूप टाकलं आणि ड्रायफ्रुट्स टाकले आणि किसलेलं गाजर आहे ना ते टाकलं आणि 2 चमचे ना तांदूळ टाकलेले. त्याला छान असं हलवून घेतलं. नंतर 2 वाटी ना दूध टाकलं आणि 10 मिनिटं असं झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय तांदूळ हे सगळे शिजवून घेतले. नंतर आपण तांदळाची पावडर केली होती ना ते टाकले आणि चवीनुसार साखर टाकलेली. त्याला छान असं हलवून घेतलं आणि अर्धा लिटर दूध ना एकीकडे तापायला ठेवलं होतं. तापवलेलं दूध आहे ना ते त्याच्यामध्ये ओतलं. मस्त अशी उकळी येऊ दिलेली. तुम्ही बघू शकता खिरीला किती घट्टसरपणा आलेला आहे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने केली ना, तुम्ही सारखे तुमच्या घरच्यांना नक्की करून द्याल आणि तुम्हाला कशी वाटली ना ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि गाजर आणि तांदळाची खीर तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल ना, नक्की लाईक